समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नामस्मरण. नामस्मरण का करावं, किती करावं, याचे आपल्याला आध्यात्मिक फायदे, त्याचबरोबर आपल्याला आपल्या आरोग्याशी थेट संबंध जोडणारा सुद्धा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नामस्मरण का करावं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता नामस्मरण केल्यानं काय होतं, तर नामस्मरण केल्यानं मानसिक शांतता लाभते, आरोग्य सुधारतं, त्याचबरोबर बुद्धी स्थिर होते आणि मानवी मनातील नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात. आता हिंदू धर्मात असं मानलं गेलं आहे की संतांच्या शिकवणीत आणि कलियुगात भगवंतांचे नामस्मरण हे मोक्ष आणि आनंद प्राप्तीचे सर्वात सोपे साधन मानले गेले आहे. आता नामस्मरण का करावं, याचे महत्त्व काय आहे, तर मानसिक शांतता आणि तणावमुक्ती. सततच्या जपाने मन चंचल आणि शांत होते आणि मानसिक ताण पूर्णपणे कमी होतो. सकारात्मक ऊर्जेची निर्मिती. नामस्मरणाने शरीरात आणि आजूबाजूच्या वातावरणात एक सकारात्मक विचार आणि ऊर्जा वाढते. त्याचबरोबर एकाग्रता सुद्धा वाढते. मनाची भटकंती थांबवून कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता विकसित होते. संकट निवारण. आयुष्यात येणारी संकटे, विघ्न आणि भीती तोंड देण्याचे धैर्य नामस्मरणातून मिळते. त्याचबरोबर पापांचा नाश सुद्धा होतो. असं मानलं जातं की श्रद्धेने घेतलेले देवाचे नाव हे मानवाच्या हातून घडलेल्या चुका आणि पापांचे क्षालन सुद्धा होते. त्याचबरोबर अहंकाराचं विसर्जन सुद्धा होतं. नामस्मरणामुळे व्यक्तीमध्ये नम्रता तर येतेच आणि मीपणा, अहंकार, गर्व नष्ट होतो. अंतकाळी उत्तम गती. म्हणजेच संतांच्या मते जीवनभर नामस्मरण ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस मृत्यूनंतर सुद्धा आपल्या जीवाला सद्गती प्राप्त होते. आता नामस्मरण कधी करावं, कसं करावं, तर नामस्मरणाला काही वेळेचं बंधन नाही. नामस्मरण तुम्ही सकाळी, दुपारी, रात्री किंवा प्रवासात किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून कधीही तुम्ही नामस्मरण करू शकतात. तुम्हाला शक्य असेल ब्रह्ममुहूर्तावर साधना करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शक्य असल्यास आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सकाळी शांतपणे डोळे मिटून नामस्मरण केल्याने सुद्धा आपल्याला त्याचे अधिक फायदे होतात. त्याचप्रमाणे आपण कुठलंही नामस्मरण करत असतो किंवा कुठल्याही आध्यात्मिक गोष्टी करत असतो त्यावेळेस आपला भाव हा निष्काम ठेवला पाहिजे. देवाकडे काहीही न मागता केवळ कृतज्ञता आणि प्रेमाने नामस्मरण करावं. बघा, असं म्हटलं जातं ना, नेहमी प्रेमाने आपण राहिलं ना किंवा नेहमी कृतज्ञता बाळगली ना, आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. तसंच नामस्मरणाचं सुद्धा आहे. त्याचबरोबर एकाग्रता. केवळ तोंडाने नाव न घेता मनामध्ये देवाच्या रूपाचे ध्यान करण्याचा प्रयत्न करावा. ज्या वेळेस आपण आपल्या मनामध्ये देवाच्या रूपाचे ध्यान करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मनातल्या मनात आपण नामस्मरण करत असतो, याचं फळसुद्धा अनंत पटीने आपल्याला मिळत असतं. तर आता बघा, आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे कोणती, तर नामस्मरणाचा थेट आरोग्याशी काय संबंध आहे बरे, ते आपण बघूया. नामस्मरणाचा आरोग्याशी थेट आणि सकारात्मक संबंध आहे, कारण ते मनाला शांत करून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं सुद्धा काम करतं. विज्ञानाच्या भाषेत म्हणायला गेलं तर नामस्मरण हा माइंडफुलनेस मेडिटेशनचाच एक प्रकार आहे, जो मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत करतो. आता नामस्मरण ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपला स्ट्रेस म्हणजेच तणाव सुद्धा कमी होतो. नामस्मरणामुळे शरीरातील कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोन्सची पातळीसुद्धा कमी होते. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित राहतो. नामस्मरणाने मन शांत झाल्यामुळे हृदयाचे ठोके नियमित होतात आणि हाय बीपीचा त्राससुद्धा आपल्याला आटोक्यात येतो. त्याचबरोबर हृदयाचे सुद्धा आरोग्य सुधारते. शांत मन आणि नियंत्रित रक्तदाबामुळे हृदयावरील ताण कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकासुद्धा टळतो. त्याचबरोबर मेंदूची कार्यक्षमता सुद्धा वाढते.
जपाच्या वेळी होणाऱ्या एकाग्रतेमुळे मेंदूमध्ये अल्फा वेव्ज तयार होतात आणि ज्या स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता सुद्धा वाढवत असतात. त्याचबरोबर चांगली झोप लागते. रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण केल्याने निद्रानाशाची समस्या सुद्धा दूर होते आणि शांत झोप लागते. त्याचबरोबर हॅपी हार्मोन्सची निर्मिती म्हणजेच ज्यावेळेस आपण नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपल्या शरीरात सेरोटोनिन आणि डोपामाइन हे आनंदी हार्मोन्स स्रवत असतात, जे आपल्याला आपल्या डिप्रेशनमधून बाहेर काढत असतात आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असेल किंवा कुठलंही आपण एखादं काम करतोय त्याचा आपल्याला मार्गसुद्धा मोकळा होतो. त्याचबरोबर श्वसनक्रियासुद्धा सुधारते. संथ गतीने नामस्मरण केल्याने प्राणायामासारखा फायदा तर होतोच, पण ज्यामुळे आपली फुफ्फुसांची कार्यक्षमतासुद्धा वाढते. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या नामाचा उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ असेल किंवा राम किंवा श्रीराम राम जय जय राम किंवा विठ्ठल असेल, हे आपण वारंवार जप करत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये विशिष्ट कंपने म्हणजे एक व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ही व्हायब्रेशन्स आपल्या नर्वस सिस्टीमसुद्धा शांत करतात. विज्ञानानुसार आपल्या शरीराची पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते आणि शरीराला विश्रांती आणि आजारांमधून बरं करण्याचं सुद्धा काम करते. एवढा नामस्मरणाचा फायदा आहे बघा. नक्कीच तुम्ही सुद्धा रोज 11 माळी असेल, 5 माळी असेल, तुम्हाला देवासमोर बसून नाही शक्य झालं, तुम्ही मनातल्या मनात सुद्धा कुठलंही नामस्मरण करू शकता. श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, असं तुम्ही कोणतंही तुम्ही ज्या देवांची सेवा करतात त्या देवांचं तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण करण्याचे फायदे खूप आहेत. अशी कुठलीच गोष्ट नाही की आपली नर्वस सिस्टीम म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की आपली नर्वस सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला म्हणजे काहीतरी आपण करू शकतो. पण एक गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो ना त्यावेळेस आपली नर्वस सिस्टीम अतिशय सक्रिय होते, अतिशय सक्रिय. हां, अशा पण काही गोष्टी आहेत की मेडिकली काही गोष्टी आहेत, औषधोपचार वगैरे करून पण आपण करू शकतो. पण बघा, मला असं वाटतं नुसते औषधोपचार करून नुसते गोळ्या औषधं वगैरे आपण घेतले, आपलं सगळं व्यवस्थित होणार आहे का हो? नाही. आपल्या मनाची पण तयारी तितकीच पाहिजे. गोळ्या औषधं फक्त त्या पर्टिक्युलर त्या ह्याच्यावरती काम करणार आहेत किंवा त्या अवयवावर असेल किंवा तो आपली मज्जासंस्था म्हणजेच मेंदू नियंत्रित ठेवण्याचं वगैरे किंवा जास्त डिप्रेशन वगैरे असतं बऱ्याच जणांना, असे पण काही आजार असतात, या आजारातून बाहेर काढण्याचं किंवा काम असतं. पण ह्या आजाराबरोबरच ह्या आपण ज्यावेळेस टॅबलेट औषध वगैरे घेत असतो त्याबरोबरच आपण सक्रिय असणं, आपण स्वतःसुद्धा त्याला तितकं सपोर्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त गोळ्या औषध वगैरे करून चालत नाही. तर हे बघा, इतके फायदे आहेत नामस्मरणाचे. मी तर म्हणेन ना, तुम्ही सुद्धा नक्की या गोष्टी करायला विसरू नका. तर आणखीन याचबरोबर आता बघा, ज्यावेळेस आपण नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपल्याला अजून प्रश्न पडतो की बाबा का करायचं, भगवंताचं स्मरण का करायचं? तर बघा, परमेश्वराचे नामस्मरण कशामुळे आणि कशाकरिता करायचं असं सुद्धा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न निर्माण होतो. आपण म्हणत असतो माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी आहेत, एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, मला कुठूनच याच्यावरती सोल्युशनच निघत नाही, मी का करू नामस्मरण किंवा मी का परमेश्वराचं भगवंताचं स्मरण करू, मला कुठल्याच गोष्टीचा फायदा होत नाही, मी खूप डिप्रेशनमध्ये, मला याच्यातून बाहेर पडायचे पण मला ऑप्शन सुचत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला या गोष्टी वाटतात त्यावेळेस आपण नामस्मरण खरंच आवर्जून केलं पाहिजे. आणि मी तर म्हणेन की रोज तुम्ही चलता उठता बसता झोपताना सुद्धा ना तुम्ही नामस्मरण करत करत झोपा. बघा, असं म्हटलं जातं आपण नामस्मरण करत करत जर झोपलं ना तर ते कंटिन्यू चालत राहतं असं सुद्धा म्हटलं जातं. तर एवढे याचे अगणित फायदे आहेत. तर आता बघा, असं पण असतं की आपण मनुष्य देह घेऊन जन्माला आलो आहोत. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमेश्वराची शक्ती आहे, पण ती सुप्त अवस्थेत आहे. ती सुप्त असून सुद्धा मनुष्य बुद्धिमान असू शकतो. आपण जर भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं तर मनुष्याच्या अंतरंगात असलेली ईश्वर शक्ती सुद्धा जागृत होते. बघा, आपण ज्यावेळेस नामस्मरण करत असतो किंवा एखादं स्तोत्र म्हणत असतो किंवा एखादं मंत्रजप वगैरे काही करत असतो, बघा एखादं कुठलंही कालभैरवाष्टक असेल किंवा कुठलाही मंत्र जप स्तोत्र आरती वगैरे आपण म्हणत असतो त्यावेळेस आपल्यातली ईश्वर शक्ती जागृत होते. ज्यावेळेस आपण म्हणत असतो त्यावेळेस आपल्या अंगावरती
आपलं मन एकाग्र होतं आणि आपल्या अंगावरती शहारेसुद्धा येतात. ही ईश्वर जागृती असते. त्यामुळे षड्रिपूंवर ताबा मिळवता येतो. षड्रिपूंवर ताबा मिळवता येतो म्हणजेच काय? आपण आयुष्य जगत असताना आपल्याबरोबर सगळे चांगलेच व्यक्ती असतात असं अजिबात नाही. आणि आपल्याच बाबतीत वाईट विचार करणारे हे आपल्या जवळचेच असतात. त्यामुळे आपण ज्यावेळेस नामस्मरण करत असतो त्या त्या नामस्मरणाची शक्ती ही आपण त्या षड्रिपूंवर किंवा त्यांच्या वाईट नजरेवर आपण ताबा मिळवू शकतो. सत्सवी सद्विवेक बुद्धी निर्माण तर होतेच, त्याचबरोबर वस्तूंचे नाव किंवा नाम म्हणजे वस्तूची खूण असणारा नुसता शब्द नव्हे. नाम म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी ईश्वराची शक्ती होय. नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्म शक्ती. नाम हे मूर्त व अमूर्त यांना जोडणारा दुवा आहे. आता आपण ज्यांचे नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळे घडते, ही जाणीव जागी राहणे याला नामस्मरण म्हणतात. आपण नेहमी म्हणत असतो, करता करविता तोच एक स्वामीनाथा. आपण कष्ट करत असतो. आपण ज्यावेळेस एखाद्या कुठल्याही क्षेत्र असू द्या, आपण ज्यावेळेस कष्ट करत असतो तिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मग त्याबरोबर आपल्याला आध्यात्मिक ताकदीची सुद्धा प्रचंड गरज असते. मग या प्रपंचामध्ये वावरताना भगवंतांचे सारखे विस्मरण होते. विस्मरण होऊ नये यासाठी नामासारखा अन्य उपायच नाही. म्हणून श्री समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरणावर एवढा भर देतात. नामस्मरण ही नवविद्या भक्तीतील तिसरी भक्ती आहे. नाम अखंड जपत जावे. वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे. प्रातःकाळी, दुपारी, सायंकाळी नामस्मरणाचा सराव करावा, सवय करावी. सुखदुःख, आनंद, स्वस्थता, अस्वस्थता, चिंता असेल, काही असेल, कुठल्याही अवस्थेमध्ये असू द्या, नामस्मरणाशिवाय राहूच नये. जीवनामध्ये स्थित्यंतरे येतच राहणार, अडचणी येतच राहणार. सर्व दिवस काही सारखे नसतात. कधी यश तर कधी अपयश, कधी सुस्थिती तर कधी दुःस्थिती. अशा प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याला मोठं वैभव प्राप्त करायचं असेल त्याच वेळेस आपल्याला नामस्मरण हे चालू ठेवावे लागते. त्याचमुळे आपल्या कुठलीही गोष्ट असेल बघा, एखादं मोठं वैभव प्राप्त झालं, सामर्थ्य वाटत आलं, सत्ता मिळाली, फार मोठं ऐश्वर्य भोगण्याची संधी मिळाली, तरीसुद्धा आपण नामस्मरण कधीही सोडायचं नाही. आणि ज्यावेळेस आपण नामस्मरण करत असतो त्यावेळेस हळूहळू आपल्या आरोग्याची सुद्धा प्रगती होतच असते. त्याचबरोबर आपल्या स्वतःची सुद्धा ग्रोथ होत असते. नामस्मरणाने फक्त संकटे नाहीशी होतात, विघ्ने निवारण होतात. श्रद्धा ठेवून नामस्मरण केले तर भूतपिशांचाही पीडा नाश पावते. अनेक दुःखे नामस्मरणाने नाहीशी होतात. नामस्मरणाने जीवाला अंतकाळी उत्तम गती मिळते. काही वेळेस असं असतं की आपलं नामस्मरण चालू असताना आणि अचानक आपल्यासोबत एवढा मोठी गोष्ट घडते आणि आपण त्यातून अचानक बाहेर पडतो. ही आहे नामस्मरणाची ताकद. एखाद्या वेळेस असं असतं, आपण कुठंतरी प्रवास करत असतो आणि अचानक एखादी जोरात गाडी येते आणि ती एकदम आपल्या जवळून जाते. आपण म्हणतो खूप मोठ्या ह्याच्यातून वाचले मी आता किंवा वाचलो मी आता, खूप मोठी गोष्ट घडली असते पण मी त्यातून वाचलो. ही आहे अध्यात्माची ताकद आणि ही आहे नामस्मरणाची ताकद. ज्यावेळेस संकटाचे, आता नामस्मरण करण्यासाठी वयाचं बंधन नाही. तरुणपणी, म्हातारपणी, संकटांचे प्रसंगी सदा सर्व काळ आणि अंतकाळी सुद्धा आपण नामस्मरण करत करावं. नामस्मरण केल्याने अनेक जण श्रेष्ठत्वाला जाऊन पोहोचले आहेत. नामस्मरणामुळे कुरवपूर असेल, मुक्ती देणारे क्षत्र बनले आहे. ज्यावेळेस वाल्मिकीने राम राम म्हणण्याऐवजी मरा मरा असे उफराटे नाम घेतले तरीसुद्धा भगवंताने त्याचा उद्धार केला. इतके भगवंताचे नाम पवित्र आहे, उद्धार करणारे आहे, मोक्ष प्रदान करणारे आहे. इतकेच नव्हे, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी बनवणारे सुद्धा आहेत. ही नाममहिमा आहे. अनेक प्रकारच्या दुःख संकटातून भगवंताने प्रल्हादाला वाचवले, कारण तो अहोरात्र नाम घेत होता. आपल्या भक्तासाठी त्याने नरसिंह अवतार घेतला. अजानतेपणी का होईना अंतकाळी अजामिळाने नारायण नाम घेतले आणि त्याचा उद्धार झाला. इतकेच नव्हे तर नामाने पाषाणसुद्धा तारले. मोठे मोठे महापापी केवळ नामस्मरणाने पवित्र होऊन गेले. परमेश्वराची नामे अनंत आहेत. नित्यनियमाने त्याचे स्मरण केले तर माणूस तरुण जातो. नामस्मरणात बघा, नामस्मरण करणाऱ्याला यमयातना होत नाहीत. कोणत्याही नामाच्या स्मरणाने माणूस भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. भगवंताच्या हजारो नामांमधील एक नाम कुठलंही आपण आवडीने जपावं आणि आपण त्याची
श्रद्धेने उपासना करावी. आपले सार्थक झाल्यावाचून राहणार नाही आणि नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. नामाचे स्मरण करीत राहिल्याने माणूस मोठा पुण्यात मात्र बनतोच, पण जरी काहीच न करता फक्त श्रीपाद श्रीवल्लभ या नामाचा जप केला तरीसुद्धा भगवंत संतुष्ट होतात आणि आपल्या भक्तांना सुद्धा सांभाळतात. भगवंताचे अखंड अनुसंधान साधणे हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे. इतर साधनांचे सुद्धा कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर जे साधायचे ते साजले म्हणून समजावे. पण असं नाही की फक्त एकाच ठिकाणी बसून नामस्मरण केल्याने आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत का, नाही. त्याचबरोबर आपले कष्टसुद्धा तितकेच प्रामाणिक करणं गरजेचं आहे. ही आहे नामाची भक्ती आणि नामस्मरण केल्याची आपल्याला काय मिळतं, त्याच्यातून काय साध्य होतं, नामस्मरण कशासाठी करायचं असतं, नामस्मरण केल्याने काय मिळतं आणि आपल्यामध्ये काय बदल घडतात. मूर्खातील मूर्खसुद्धा माणूस सुखाने संसारातून पार होऊ शकतो नामस्मरणाने, पण त्यासाठी निरंतर नामस्मरण करणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं बघा, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेतो उत्तम पदे. असा आहे नामस्मरणाचा महिमा. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांनी श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या परमात्म्याचा किंवा या नामाचा जयघोष असेल किंवा नामस्मरण करून सुद्धा तुम्ही तुमचं जीवन सफल करावं. आणि तुमच्यापासून मी सुद्धा ही सुरुवात केली तर आहेच, पण मी अजून जोमाने करणार आहे, कारण अशी एवढा मोठा याचा पुण्यात्मा आहे. ऐकूनच माझ्यासुद्धा अंगावर शहारे आले. मला सुद्धा वाटेल की आता 1 सेकंदसुद्धा नामाशिवाय राहायचं नाही. आणि खरंच तुमच्यासोबतच मी सुद्धा नामस्मरणाला आजपासूनच सुरुवात करणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.